बस 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 आधी काका आणखी नाही होता येणार मला. काका आजोबा आपल्याला थांबून चालणार नाही. मला जाणवतंय मैथिली आजी आपल्या मागेच आहे. ती कधी पण येऊ शकते. चला लवकर चला. चल मुख लवकर. चला लवकर. नेत्रा, मी पोलिसांना फोन केला होता, ते मदत करायला तयार आहेत. तुम्ही आता कुठे निघालात बाबा? मी निघालोय पोलीस स्टेशनला. केदार आणि अद्वैतचं मोबाईल लोकेशन ट्रेस होते का ते बघतो. ठीक आहे, मग मी पण येतो तुमच्यासोबत. नाही तू घरीच ना. पण तेजस मला सांग की मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये काही सापडलं? नाही, अजून ती कुठली लिपी आहे कळतच नाहीये. पण काही भाषा एक्सपर्ट्सचे नंबर मिळालेत, आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. हो, तसंच काहीतरी करावं लागेल. मी बघतो मग. बरं नेत्रा, जर का लोकेशन ट्रेस आहे तर सरळ मी पोलिसांनी रोज तिकडेच जाईल. शिखर असं करू नका. हे बघा, तुम्ही लोकेशन काय आहे ते बघा आणि आम्हाला फोन करून कळवा. आणि पोलीस नको, कारण पोलिसांना ह्यातलं काही कळणार नाही. पण घरी काही धोका असेल लगेच कळवा मग. आई अद्वैत, केदार, कसे आहात तुम्ही आणि कुठे होतात तुम्ही? काय झालं काय नेमकं? रीमा कुठे होती आणि शतग्री? अरे बोला ना केदार, काय घडलं तिथे? सांगतो. आम्ही मेघनाच्या घरी गेलो होतो. कोणाला शोधताय? बंटीला. तो गेला कायमचा. मला हे जुनं शरीर नव्याने मिळालंय. सर्वेषां मस्तिष्क जडं भवतु. बाबा पुढे काय झालं? काय झालं ते खुद्द शतग्रीवच्या तोंडूनच ऐका आता. सुशील, धावून धावून दमला असशील ना? तर मी सांगतो काय झालं आणि यापुढे काय होणार आहे. तू वाचवणार आहेस तिला? हं? माझं रक्त आहे ते. माझ्या वंशातली आहे ती. तिने राक्षसी वंश वाढवणं अपेक्षित होतं, पण ती शत्रूला गद्दार झाली. सोडणार नाही मी तिला. त्याआधी तुला हिच्या आईशी लढावं लागेल. माझा जीव गेला तरी चालेल. मी तुला रीमाला स्पर्श सुद्धा करू देणार नाहीये. कोण आहेस तू? कोण आहेस? कुठलीही शक्ती नसलेली एक सर्वसामान्य स्त्री आहेस तू. या शक्तिशाली शतग्रीव बरोबर लढणार तू?
नाही सामना करू शकत, तू नाही हरवू शकत मला. कुठलीही स्त्री सामान्य नसते आणि जिला तू सामान्य म्हणतेस ना, तिनेच तुला हरवलं होतं, विसरू नकोस. मला की तुला इतकं सगळं करूनही ती तुला वाचवू शकली नव्हती. एका अर्थी तुझाच पराभव होता तो. 7 वर्ष तुला नेत्रांनी रोखून धरलं होतं. रोखून धरलं असेल, पण आता नाही रोखू शकत. कोणीच रोखू शकत नाही मला. आता ह्या शतग्रीवशी सामना नाही करू शकत तुम्ही. आत्या, सोड, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी वाचवणारच. आत्या आजी, मरायची घाई आहे ना तुला? मर मर. मैथिली आजी, ईशा, मैथिली आजी, काका आजोबांना सोडताना त्रास होतोय. ईशा ती मैथिल्याची नाही. बाबा सोड मला. बाबा सोड मला. मैथिली आजी माझं ऐकेल. मी मैथिली आजीच आहे, तुझी मैथिली आजी. नाही ईशा, केदार काका आजोबा मारत होते ना मला, म्हणून त्यांना पकडलं होतं मी. नाही ईशा, ये ईशा, ये ना, गोष्ट सांगते तुला, ये. बाबा सोड. ईशा नाही, ऐक माझं. मैथिली आजी ईशा. माझं ऐकेल. मैत्रिणी अशी नाही आहे. दैवी शक्ती आहे ना तुझ्या लेकीमध्ये, मग होऊनच जाऊ दे आज दैवी आणि दानवी शक्तीचा आमना सामना. बघूया कोण वरचढ ठरतं ते. दैवी शक्ती असलेली तू, तुझा आत्मा शतग्रीवला भेट द्यायची वेळ आली आता. ये. ईशा, रीमा, दोघी माझ्या खोलीत जा. लवकर जा, पाया. ईशा, दार आता लावून घ्या. सोडणार नाही मी तिला. तिचा आत्मा हवाय मला. रीमा, ती वर येते, काहीतरी करायला हवं. ताम्रपत्राबद्दल काही कळलं? नाही, त्याच्यावरची लिपी कोणालाच कळत नाहीये. ताम्रपत्र, दुसरं अस्त्र सापडलं नाही माझा अंत करायला. ताम्रपत्राने तुम्ही या शतग्रीवचा अंत नाही करू शकत. ती मैथिली आजी जरी दिसत असेल तरी ती मैथिली आजी नाहीये ईशा. तिच्याजवळ अजिबात नाही जायचं. आपण दोघी फाईट करूया. नाही ईशा, मी करेन एकटी फाईट.
तू नको खरंच फाईट. नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. ते लोक तुला घेऊन गेले होते, परत घेऊन गेले तर दाखवतेस तुम्हाला आता. सर्वेषां मस्तिष्क जडं भवतु. राक्षसी राज्य येणार आहे. या शतग्रीवचं राज्य येणार आहे. वाट बघ आता. ईशा, मला काही झालं तरी चालेल, पण मी तुला आता काहीच नाही होऊन देणार. आपण दोघी मिळून लढूया. तू माझी काळजी घे, मी तुझी काळजी घे. मामा जाऊ शनिवा शतग्रीव शतग्रीव कुठे? आम्ही त्यांना वर बेडरूम मध्ये कोंडले. हत्या आपण दोघी वर जाऊया. नाही रे तू थांब. नेत्रा, हीच चांगली संधी. आपण आता इथून निघून जाऊया. हो बरोबर आहे. आपण शतग्रीवचा सामना करू शकत नाही. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी शतग्रीव आपल्याला शोधून काढणार. नेत्रा, आपल्याला कुठेतरी सुरक्षित जागा शोधावीच लागेल. नाही अद्वैत, नेत्रा म्हणजे त्या तथ्य आहे. शतग्रीव आपल्या मागे येणारच. पण बाबा, इथून आपण पळून गेलो तर आपल्याला थोडा वेळ मिळेल ना विचार करायला. आपण जाऊया. अशी ती लिपी कोणाला वाचता येत नाहीये. आपण इथून पळूया. त्यातच शहाणपण आहे. हवं तर आपण देवी आईच्या देवळात जाऊया बावशीला. चल नेत्रा. ताम्रपत्र घेऊन जाऊया. देवघरात मी घेऊन. अद्वैत, तन्मय आणि फाल्गुनी हॉस्पिटलमध्ये त्यांना सुद्धा घ्यावं लागेल. कुठे पळताय? शतग्रीवचा पराभव करणार तुम्ही? मला हरवणार नाही शक्य.
कुंकू तरी कुठे तुमच्याकडे? आणि कुंकू असतं तरी काय फरक पडला असता? हा शतग्रीव सर्वशक्तिमान आहे, नाही हरवू शकत तुम्ही त्याला. सगळ्यात आधी या ईशाचा जीव घेणार, मग रीमाचा जीव घेणार, मग नेत्रा आणि मग इंद्राणी. या चौघींचाही जीव गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे जीव जातीलच आपोआप. महाभयंकर असा मृत्यू देणारे या सगळ्यांना. ताम्रपत्र घेतलंय, चला. ताम्रपत्र? ताम्रपत्राने जीव घेणार आहात माझा? शक्य नाहीये ते. या ताम्रपत्रापेक्षाही माझ्या नजरेची धार जास्त आहे. केतकी, केतकी काकू केतकी, काकू केतकी काकू नाही काकू काकू ताम्रपत्र वाचणार तुम्ही. येणारे वाचता? दाखवा, वाचून दाखवा. वाच, वाच. येते वाचता? वाच. मनातलं ओळखता येतं ना तुला? मग हे डोळ्यासमोर धरलेलं वाचता येते का? वाच. येते वाचता? बघ येते का? बघ बघ बघ. येते वाचता? येते? येते वाचता? वाचून सांगा मला, येते का वाचता? सुषेण, सर्पलोकात सर्वशक्तिमान असशील तू, पण या शतग्रीव समोर नाही. वाच. तू ग येते वाचता? कुणालाही वाचता येणार नाही. देवीची लेख बघ, वाचता येते का? वाच.
आता एकेकाची आहुती देत राक्षस राज्याच्या निर्मितीला सुरुवात करायला हवी. देवस्तुती महिमा